गणेशांना अध्याय 12वा. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षतीये विषय व्याळी मिठी दिधली या नुटी ताठी ते तुझे गुरुकृपादृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेहुका तुझे निस्नेहाळे सोहंसिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी 17 वेळेची स्तन्य देसी अन्नू हाताचा हल्लरू गासी समाधी भोजन निजविसी बुजावणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी हा पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी ओ सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुणी जया त्यादिष्टी तू सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निज जनकल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाची गिरीवरून निपजवी माये साहित्य सोनियाची या खानी उघड विदेशी याची या क्षोणी वेगवल्लीची लावणी हो देई सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उदाने लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाची दरकुटे मोडी वागवाद आव्हांटे कुतर्काची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीत ओ सरते राणी वे वैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा तू आपुलेंनी स्नेह पल्लवे माते पांगुरू विशील सदैवे तरी आताची हे आगवे निर्मिन माये ये विनवनी ये साटी अवलोकिली गुरु कृपादृष्टी म्हणे गीतार्थे सिवटी न बोले बहु तेथ जी महाप्रसादू म्हणून निसाविया झाला आनंदू आता निरोपेन प्रबंधू अवधान दिजे तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजय धजू तो बोलता झाला आत्मजीव पंडू नृपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवे वरिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्ता योगे या दोन्ही जी वाटा तू ते पावाया वैकुंठा व्यक्ता दारवंठा रिगे जे येत पै जेव आणि शातुका तेची वेगळी येव आला एका म्हणून एक दिशी या व्यापका सरिसा पाडू अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या हे किर माझ्या चित्ती प्रतिती आती जी निवृत्ती परिपुसने योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कौतिक हे जाणवया तरी तुझ लागी कर्म तुझी जयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वापरी जे भक्त तो ते श्रीहरी बांधून या जीवारी उपासिती आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी येसी जे कानडे काही सया ही सांगडे नव्हेची जे वस्तू ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देशरहित सोहमभावे उपासित ज्ञानी ये जे तया आणि जी भक्ता येरा माझे अनंता कौने योगू तत्वता जाणी त्याला सांगा या किरटीची या बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानसी ओ करू तरी असतू गिरीची या उपकंठी रेगाल या रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरिती का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पंडू सुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परे ठाकेली या ही सागरू जैसा मागील ही यावा अनिवार्य तिये गंगेची या ऐसा पडिभारू प्रेमभावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त जे रात्र दिवस न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परमवानी आणि येरतीही पांडवा जे आरुणी सोहमभावा झोंबती निर्वयवा अक्षरासी मनाची नकी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया किर जोगे काही होईल परिध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीशी माझी वाडे कवनेही नहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळे असणे जे पाहुनी चिंतवणे हिंपुटी जाहले जे होय ना हो नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना जे चळे ना ढळे सरे ना मळळे ते आपुलेनेची बळे अंगविले जिही पै वैराग्य महापावके जाळोनी विषयांची कटके अधपलितवके इंद्रिय धरिली मग संयमाची थाटी सुनी मुरडिली उपराटी इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाची या अपानीची या कवाडा लावोनी असमुद्रा सुहाडा मूळबंदाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेची शोधिले काळवके वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी व्याधींची या सिसाळी पुजली यंत्रे मग कुंडलिनीचा टेंबा आधारी केला उभा मग चोजविले प्रभा निमथावरी नवद्वारांची या चौचकी बाणूंनी संवयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारातींची प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली वेळी
चंद्र सूर्या बुजावणी करुणी अनुहताची सुडावणी 17 पाणी जिंतिले वेगे मग मध्यमामध्ये विवरे तेने कोरी अदादरे ठाकेले चौरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडून या गहन काखे सुनिया गगन भरिले ब्रह्मे ऐसे जे समबुद्धी घेळावया संसिद्धी अंगविता ती निरवधी योगदुर्गे आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठावटी तेही मातीची किरटी पावती का वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळी कष्टची तया जेही सकळ भूताची या हिती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्तिविन तया महेंद्राधिपदे करीत ती वाट वद्या अनिवृद्धी सिद्धीची द्वंद्वे पाडून येताती काम क्रोधाचे विलग ओटावती अनेग आणि शून्यसी अंग झुंजवावी की तहानची पियावी भुकेली या भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा उनी देहाचे पोहुडणे निरोधाचे वेलावणे झाडासी साजणे चावळावे का शीत वेडावे उष्ण पांगुरावे वृष्टीची या असावे घरा आतू किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेश उन्नीचे नवा भातारे विन करावा तो हा योगो येत स्वामींची काज ना बापी के व्याज परिमरणेशी झुंज नित्य नवे ऐसे मृत्यूहुनी तिक का गोटे कडत विक डोंगर गिळीता मुक न फाटे काही म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुखाचाची वाटा भागा आला पाहे लोहाचे चणे जे बोचरी या पडती खाणे ते बोट भरणे की प्राणे शुद्धी होय म्हणून समुद्र बाही तरणे आतिकेही का गगना माझी पायी खोली जतो असे वळगलिया रणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्तिगती ऐसाही जरी दिवसा बांधून या आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून येरते पारता नेनतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा ओटंगले कर्मेंद्रिय सुखे करीती कर्मे अशक्य जे का वर्ण विषयके भागा आली विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत व कर्मफळे यया परिपाही अर्जुना माझे ठाई सन्यसुनी नाही करीती कर्मे आणि ही जयचे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनुती नाही ऐसे जे मतपर उपासते निरंतर ध्यानमिषे घर माझे झाले जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष पापुडी तेजली कुळे ऐसे अनन्य योगी विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी किंबहुना धनुर्धरा जो मातेची या येऊदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया जैसे असती तैसी या कळी काळ नकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागे तैसे ते माझे कलतर हे जाणीचे काही सेनीही न लाजे तयाचेनी मी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे जाहले बहुसिंधूचेनी माझे कौनासी दाखू नुपजे ते जरी की माझे बिहिते हन म्हणून निघा पांडवा मृतीची मेळावा करुणी त्याची या गावा धावतो आलो नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जाहलो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधिली एकाची या पोटी मग आणले तटी सायुज्याची या परिभक्ताची नावे चतुष्पदादे आगवेचे वैकुंठीची ये राणी वे योग्य केले म्हणून निघा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्रता आधी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती तिथली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मज सुती त्यांची नाटी या कारणे गा भक्ताची या कारणे गा भक्तरा या हा मंत्र तुवा धनंजय या शिकीजे जय या मार्गा भजीजे आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली करी पावसी माते तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाशु जाय उचलले या प्राणसरिसी इंद्रिये ही निगती जेशी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी यया बोला काही अनारसे नाही आपली आन पाही वाहतो असे गा अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शक्सी देवो तरी गा ऐसे करी यया आटा पहारा माझारी मोटके निमिष बरी देतू जाय मग जे का निमिक देखील माझे सुख तेतुले रोचक विषयी घेईल जैसे शरद कालो गे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढले वेगे प्रपंचोनी मग पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसेन तसे हारपत अमसे नाहीची होय तैसे भोगा अंतोनी निगता चित्त मजमाची रिगता हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल अगा अभ्यास योगू म्हणीजे तो हा एको जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषय की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वा ब्रह्म थोकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ का अभ्यासाही लागी कसू नाही तुझी या अंगे तरी आहासी जया भागी तैसाची आस इंद्रिय न कोंडी भोगा ते न तोडी
अभिमानू न संडी सोजातीचा कुळ धर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदली आहे परी मनी वाचा देही जैसा जो व्यापार होय तो मी करतो आहे ऐसे न म्हण करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी उनया पुरे याचे काही उरो निधी आपुलिया ठाई सोजाती करुणी घेई जीवितो आपुले माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवंतची गेले तया पानिया ऐसे केले होवा वेगा म्हणून प्रवृत्त्याने निवृत्ती ये ओजी निघे मतीची अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई एरवी तरी सुबटा उजू का अवाटा रतू काही खटपटा करीत वासे आणि जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणीचे निवांतचे अर्पिजे माझ्या ठाई ऐसी या मदभावना तनु त्यागे अर्जुना तू सायुज्य सदना माझी ऐसी माझी आयसी ना तरी हेही तुझं नेदवे कर्म मज तरी गा तू बुजत पंडुकुमरा बुद्धीची ये पाठी पोटी कर्मा आधी का शेवटी माते बावने किरीटी दुवाड जरी तरी हेही असो सांडी माझा अतिसो परिसंयतीसी वसो बुद्धी तुझी आणि जेणे जेणे वेळी घडती कर्मे सकळे तयाची ती फळे तेजती जाय वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे परिमाते मनी धरावे का मज उद्देशी करावे हे काही नको आगवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखील स्वप्न जैसे आगा आत्मजेच्या विषयी जीवू जैसा निर्विलाशी तैसा कर्मी अशेशी निष्काम होई वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जिरो दे तशी शून्य माझी अर्जुना हा फलत्यागो आवडे की असलगो परियोगा माझी योगो धुरेचा हा येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरुडे एकची वेळू झाडे वांजे जैसी तैसे येण्याची शरीरा येणे सर्रे किंबहुना येर झारे चेरा पडे पै अभ्यासाची या पावटी ठाकी जे ज्ञान किरटी ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची ये मग ध्यानासी खेव देत आगवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके कर्म जेत दुरावे तेत फल त्यागो संभवे त्यागास्तव अंगवे शांती सगळी म्हणून या वया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती म्हणून अभ्यासाची प्रस्तुती करणे येत अभ्यासाहून गहन न पारता मग ज्ञानापासून ध्यान विशेषी जे मग कर्मफल त्यागो तो ध्यानापासून चांगो त्यागाहून भोगो शांती सुखाचा ऐशी या वाटा हीची पेना सुपटा शांतीचा माझी वाटा ठाकीला जेणे जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते तेनीची काही आप परू नाही चैतन्य जैसा उत्तमाते धरीजे अधमाते अवेरीचे हे काहीच नेनीजे वसुधा जेवी का रायाचे देह चाळू रंका पर्वते गाळू हे न म्हणेचे कृपाळू प्राणुपैगा गायीचे तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे नेनची गा करू तो हे जैसे तैसी आगव्याची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपणची जो आणि मी हे भाषणेने माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया तेवीची क्षमी लागी पृथ्वीशी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले घर वार्षीय विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो वाहुनी आपुली आनंद धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्यासनी जयाची या हृदय भोवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊन जो निर्वधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेर योगो निर्वाळली आई चांगो तरी माझा अनुरागो सप्रेम जया अर्जुना तो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये हे ना तो आवडे मग जीवाचे निपाडे हेही येत थोकडे रूप करणे तरी पळयंतयाची कहाणी हे भुलीची भारणी येत व न बोलणी परी बोलवी श्रद्धा म्हणून निघा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरटी पै प्रियाची या गोष्टी दुनाथाव उलटी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवाद या होयेत ये गोडीशी आहे कांटाळे मग म्हणून निघा पंडू सुत्ता तू प्रियो आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुका मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो मग म्हणे जाण दया भक्तांचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली तया सिंधुचेनी माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगी जे समुद्र जैसा तेवी उन्मते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे न शिनी लोकू किंबहुना पांडवा शरीर जसे अवयवा तैसा नुबगे जीवा जेवपणे जो जगची देह जाहल्ले म्हणून प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन ऐसा द्वंद निर्मुक्तू भय दुविग्रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गा मज मोह तर काय सांगो तो पडिया हो हे असो जीवो माझे नितो तो निजानंदे झाला परिणाम आयुष्य आला पूर्णतेचा हाला वल्लुभ जो जयाची या ठाई पांडवा अपेक्षा नाही रेगावा सुखाशी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचे लागे शरीर ते गावी हिमवंतु दोष
दोष खाये परी जीविताची हानी होये. तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होयेत. आणि पापताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक खोली ये पारून निजे तरी भक्ती न बुडीजे. रोकडाची लाही जे न मरता मोक्षू संताचेनी अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था उपवासा ज्यांनी उल्लंघविले दिशा मनोमळ आतू बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश जैसे तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यती भेटला जो नैराश्य विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न दिके नेनी जगताविषयी लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागे जया अहंकृती नाही अंगे जैसे निरिंदन आगे विझोनी जाय तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची या अंगा लिहिला असे अर्जुन हा ठावो वरी जो सोहमबाहू सरोभरी तो दैताच्या पहिले तिरी निगोसरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या अंगी सेवकैवाने यारा नाम मी ठेवी मग भजती वजो बरवी न भजतया दावी योगी या जो तयाचे अमाव्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळेतई तया लागे मज रूपा येणे तयाचे निमज येथे असणे तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरिके जे ना आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोची जो आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना ओघटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्याशी जेवी ऐसा बोधूची केवळू जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आन पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजेडू करावा पारकी या अंधारू पडावा हे नेनेची का पांडवा दीपू जैसा जो खंडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षुद्धे जैसा ना तरी इक्षुदंडू पाळीती या गोडू गाळीती या कडू नोहीची जेवी अरे मित्री तैसा अर्जुन ना जया भाऊ ऐसा मानापमानी सरिसा होतू जाय तीही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्त मध्यस्थू जो माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह आगवी या जगा एक सेव्य जैसे उदक तैसे जया ते अतिहिनी लोक आकांक्षिती जो सबाह्य संगो सांडून या लागू एकाकी असे अंगी सुनी जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशानं लगे लेपू जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानू करून एकेपाती विचारे प्राणवृत्ती जनिवनी साच लटिके दोन्ही बोलून न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायना जो यथा लाभे न तोके अलाभे न पारुके पाऊसे विन न सुके समुद्र जैसा आणि वायुसी एके ठाई बिडार जैसे नाही तैसा न धरीच काही आश्रय जो आगवाची आकाश स्थिती जेवी वायुसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंब होना चराचर आपण जाहला मग याही वरी पारता माझ्या भजनी असता तरी तया ते मी माता मुकुट करी उत्तम असे मस्तक फालवी जे हे काय कौतुक परिमानू करती तिन्ही लोक पायवनिया तरी श्रद्धा वस्तूचे आदरू करिता जाणीचे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेश अति वाणिता आत्मस्तुती होता संचारू असे यया लागे हे नहे म्हणितले रमान आहे अर्जुना मी वाहे शिरी तया ते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुली या हाती रेगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे म्हणून निघा नमस्कारू तया ते आम्ही माता मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही तयाची या गुणांची लेणी लेवू आपुली वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पहावा हे डोहळे म्हणून चक्षुषी मज डोळे हातीचे लीला कमळे पूजू तया ते दोवरी दोन्ही पूजा आलो घेऊनी आलिंगवया लागूनी तयाचे अंग तया संघाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू
तेनेसे आम्हा मैत्र येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणापरवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती जो हा अर्जुनाचा अध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योग समस्त योग रूप जेणे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी एवढी थोरी जयास्थिती ये ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनी जे तैसीची श्रद्धेचे आदर रे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परी निरुपली जशी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जशी पेरणी केली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्व सोमानुनी घेती जय पै पार्था गा जगी त्याची भक्त त्याची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचुनी आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निदान किंबहुना समाधान ते मिळते तै पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेने जगदाधिकंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्युजो पै सूर सहाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जोग धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा ऐकतो असे आता ययावरी निरुपिती परी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते त्याची रसाळ कथा मराठी या प्रतिपत्ता आणि जेला आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावय ती आम्ही हे पडिविलो जी स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिकाया द्वादशोध्याय अध्याय 12 समाप्त.